जागा स्वतःची का? किती वर्षापासून करताय हा बिझनेस? 5 वर्ष झाले. काय काय आपले प्रोडक्ट त्याच्याबद्दल सांगा थोडं. आंब्याचं लोणचं आहे, लिंबू लोणचं आहे, मिरची लोणचं आहे आणि आमच्या प्रोडक्टचं नाव आहे आई लोणचं. आता सगळ्या महाराष्ट्रात तुमचं आई लोणचं चालतं, काय हो. सांगाल? क्वालिटीची काय खासियत आहे? कसं आहे? क्वालिटीची खासियत म्हणलं तर आपण जशी पारंपरिक पद्धती आहे, कारण आई लोणचं नाव असं दिलेलं आहे की ती माझ्या आईची रेसिपी आहे. म्हणजे जेणेकरून आता कसं आहे, तुम्ही मार्केटमध्ये आपण जे लोणचं घेतो पण आता सगळ्याच गोष्टी असतात की त्याच्यामध्ये बाहेरचा मसाला वापरला जातो. आमचा जो आहे आई लोणचं नाव याच्यासाठी दिलेलं आहे कारण ती पारंपरिक पद्धतीने बनवत होती म्हणून मी त्याला आई लोणचं नाव दिलेलं आहे. म्हणजे ती सगळं पूर्ण जो घरगुती मसाला असतो आपला, जी पारंपरिक पद्धतीने आपण बनवतो, जसा घरी बनवलेला मसाला असेल. आणि मेन खासियत आता लोक म्हणतात की लोणचं खाल्लं तर ॲसिडिटी होती. हे ग्राहकाकडनं कळालं आम्हाला की तुमचं लोणचं खाल्ल्यानंतर ॲसिडिटीच होत नाही बाबा. म्हणजे कारण जर सांगितलं तर त्याच्यामध्ये आम्ही लिंबाचा पाला आणि मेथी जी आहे तर ही शरीरासाठी जे आवश्यक घटक आहे तर ते आम्ही त्याच्यामध्ये वापरतो. तर त्यामुळं कदाचित ॲसिडिटी होत नसेल. तेल तर आम्ही बाहेरचं वापरतो. तेल जरी आम्ही ब्रँडेड वापरत असलो पण ते शेवटी कसं बनतं ते आम्हाला माहीत नाही. एकमेव तेलच आम्ही बाहेरचं वापरतो, तेल आणि मीठ. बाकी सगळा आमचा घरगुती मसाला आहे. तुम्हाला भरपूर सारे पुरस्कार भेटलेले, काय सांगाल? पुरस्कार आता म्हणजे आम्ही असं एवढं मोठं कधी स्वप्नही बघितलं नव्हतं. एक छोट्या गावातून आमची सुरुवात झाली. कोरोनाच्या काळात सगळं थांबलं होतं आणि त्या टायमाला ठरवलं की बाबा आपण, कारण मी बचत गटाचं काम बघायचे आणि महिलांना जेव्हा उद्योगासाठी सांगण्यात यायचं की बाबा काही ना काही व्यवसाय करा, पण त्यांना माझ्याकडेच काही अनुभव नव्हता सांगण्यासाठी. मग हळूहळू काय झालं की मला पण पाहिजे होतं की बाबा आपण काही ना काही व्यवसाय सुरू करावा. मग माझी आई लोणचं छान बनवत होती म्हणून ठरवलं की बाबा एक लोणचं आपण बनवू. तिथून एक 10 किलोची सुरुवात झाली आणि 10 किलो लोणच्याची सुरुवात आमची एक 30-40 लाखापर्यंत टर्नओव्हर पण झालं आहे 4 वर्षामध्ये. आणि पुरस्कार ते मिळत गेले. म्हणजे काही ते मिळालेच पाहिजे असं स्वप्नाने बघितलं पण ते काम दिसत गेलं आणि पुरस्कार मिळत गेले. कोणकोणते पुरस्कार मिळवले? आता पुरस्कार बरेच आहे. आता म्हणजे 17-18 पुरस्कार असतील. थोडं 2-4 सांगा. एक आपल्याला दिल्लीचं मिळालं. आता संत ईश्वर फाउंडेशन म्हणून आहे, जे भारतामध्ये फक्त 16 लोकांचीच निवड करतात दर वर्षाला. त्यांचा एक सगळ्यात मोठा पुरस्कार तो मिळाला आहे आम्हाला. ते संत ईश्वर फाउंडेशन म्हणून आहे. तर 5 ऑक्टोबरला दिल्ली इथे मिळालं आहे. आपले हे जे आहे शिवराज सिंग चौहान त्यांच्या हस्ते. मुख्यमंत्र्याचा पण हां, मुख्यमंत्रीचं असतं ते भेटलेलं ना, तो मुंबईला भेटलं. किती महिला कामाला आहेत आपल्याकडे? 4 महिला कंटिन्यू असतात आमच्याकडे. आणि जेव्हा आमचा आंबा स्टॉक करणं असतो त्या टायमाला आमच्याकडे 25-30 लेबर असतं. कारण कटिंगला 6-7 लोक असतात आणि तेव्हा 20 महिला कंटिन्यू असतात. कारण ते जास्तच हे असतं ना, ते वर्षभराचा स्टॉक करायचा असतो. आंबा कोणता आंबा वापरता तुम्ही? आपला गावरान आंबाच, जो आपल्याला लोणच्यासाठी पाहिजे तोच. आपण दुसरा आंबा नाही चालत, त्याला पेवंदी आंबा नाही चालत. म्हणजे हा व्यवसायात तुम्हाला एवढं यश मिळालं, हो. याच्या मागं म्हणजे कुणाची प्रेरणा आहे असं वाटतं? आता प्रेरणा म्हणजे एक रेसिपी माझ्या आईची आहे आणि माझ्या मागं आपण म्हणतो ना एका स्त्रीमागं एका पुरुषाचा हात असतो, पण माझ्या मागं माझ्या पतीचा हात जास्त आहे आणि माझ्या 2 मुली माझ्या आहे. यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आज आमचं ब्रँड एवढं मोठं झालेलं आहे. एक कुटुंब आणि एक आई आणि मेन म्हणजे माझे हजबंड, जे आता ऑनलाईन जे आहेत. आता तुम्ही आता चॅनल, आता समजा आपलं चॅनल आहे, जे ऑनलाईनला जे प्लॅटफॉर्म आहे, जेवढे ऑनलाईन प्लॅटफॉर्म तेवढे सगळ्या ठिकाणी आमचं आई लोणचं तुम्हाला बघायला भेटेल. रेट वगैरे कसं आहे त्याचा? रेट वगैरे आमचं 300 रुपये केजी जातं आणि कुरिअर चार्जेस वेगळा आहे. तर ऑनलाईन प्रत्येक ठिकाणी आहे, ॲमेझॉन आहे, इंडिया मार्ट आहे. प्रत्येक ठिकाणी आमचं जेवढे प्लॅटफॉर्म आहे बरेचसे, जे मेन तिथं आमचं लोणचं तुम्हाला कुठेही बघायला भेटेल. वार्षिक याच्यामध्ये काही ऑफर वगैरे असतात का आपल्या? दिवाळीच्या टायमाला अजून काही आम्ही हे केलं नाही, पण आता ठरवतोय की काय केलं पाहिजे बाबा. म्हणजे सगळं नवीन नवीन शिकतोय आम्ही आता. नाही, आता मोठमोठे ब्रँड सुद्धा 50% वर्षातून एकदा देतात, तर तुम्ही ब्रँड झाले आता. हो, तर आता आम्ही पण विचार करतोय की काय करता येईल बाबा. जसं आंब्याचं लोणचं आहे, आपली 1 किलोची बरणी दिली तर मग 200 ग्रॅमची त्याच्यावर लिंबाची लोणच्याची बरणी देता येईल का, असं आमचं आता सुरू आहे. पण आता सगळं शिकतोय, शिकत शिकत पुढच्या गोष्टी करतोय.
एक महिला म्हणून तुम्ही लोकांना काय महिलांना काय संदेश देसाल? तर महिलांना संदेश एकच आहे की मेन म्हणजे आपलं सातत्य. आता प्रत्येक महिला म्हणते मला बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस करताना जर तुम्ही सातत्य टिकून ठेवलं, नफा तोटा तर ह्या गोष्टी होत असतात, तकलीफ तर सहन करावं लागते, बिना कष्टाचं काही मिळत नाही, कारण आम्ही त्याच्यातून सगळे निघलेलो आहे. जेव्हा तुमचं सातत्य परफेक्ट असेल, तुम्ही सातत्य टिकून ठेवलं तर बिझनेस 100% सक्सेस होतो. आणि जे काही संकटं येतात तर आणि फॅमिली सपोर्ट तो महत्त्वाचा असतो. फॅमिली सपोर्ट असला म्हणजे आपण सक्सेस होतो. त्याच्यानंतर महिलांचं काय असतं, बाबा मी 100 रुपयाची वस्तू बनवली तर ती 200ला विकली पाहिजे, ती विकत नाही. आपलं 10 ते 20% मार्जिन असतं, तरच बिझनेस होतो. ते जर त्यांनी टिकवलं तर 100% आपण 1 लाखाचा जर व्यवसाय करायचं ठरवलं तर तो 5 लाखापर्यंत सहज जाऊ शकतो. क्वालिटी मेंटेन ठेवावं लागते. ते आता बघा, करता करता सगळं करावं लागतं. आता आपण म्हणतो की आपल्याकडलं फूड लायसन पाहिजे, तर फूड लायसन म्हणजे काय, तर आपलं क्वालिटी, आपण खायची वस्तू कशी बनवतोय, काय बनवतोय, योजना खूप असतात. आणि पहिली गोष्ट, आम्ही आता हे व्यवसाय करताना योजना मिळतील हा म्हणून व्यवसायाने केलेला. आतापर्यंत मी कोणत्याही बँकेचं लोन घेतलेलं नाही, कोणत्याही स्कीम घेतलेली नाही आहे, अजून एकही आम्ही पण काय करतो, आता माझा जो ग्रुप आहे, ग्रुपमध्ये 20-25 लाखापर्यंत लोन मिळालं. जे माझ्या वाटेल येईल, काही महिलांकडनं ज्यांना गरज नसेल त्यांनी मला देऊन त्याच्यातूनच आमचा व्यवसाय सुरू आहे. आणि आता व्यवसायाची सुरुवात मिळाली. आता समजा 1 वर्षाचा जर आपला जो टर्नओव्हर आहे तर त्याच्यामधले आपला नफा किती निघतो, तर मग त्यातला आपल्याला अर्धा नफा आपल्याला पुढच्या बिझनेससाठी ठेवता येईल का, त्या पद्धतीने आमचा बिझनेस सुरू आहे. हॉटेलला बी जातो का आपलं? नाही, हॉटेलला नाही जात. हॉटेलला कसं असतं, लोकांना कमी भावाचा रेटचा लागतो आणि आपला 300 रुपये KG म्हणलं तर तो आपल्याला 1500 रुपयात 5 किलो पडतो, तो नाही पुरवत हॉटेलवाल्यांना. बरं. ठीक आहे, तुमचं नाव आणि माझं ॲड्रेस? नाव आहे रेखा प्रभाकर चव्हाण, गाव गदाना, तालुका खुलताबाद. इथलचा ॲड्रेस सांगा एकदा. इथला हा काटशिवरी फाटा आहे आणि काटशिवरी फाटा शेतामध्ये आहे. काटशिवरी फाट्याचंच लोकेशन आहे, बोरवाडी काटशिवरी फाटा. ठीक आहे.